हॅलो मित्रांनो, आज जाणार आहो मी आजनसऱ्याला, कारण की माझा मित्र आला होता आज नागपूरवरून. चला मग. भाऊनं आज चष्मा वगैरे लावला, बघा किती स्मार्ट दिसत आहे भाऊ. रस्त्यानं जाता जाता मग आम्हाला एक बैलबंडी दिसली ना, आप्पाजी हाय करत आहे आम्हाला. बाय बाय. फायनली आम्ही पोचलो आता वन्नेरमध्ये. मग आम्हाला रस्त्याने जाता जाताना दिसला आजनसरा बोर्ड, बघा. मग आम्ही गाडी पलटवली आणि निघालो मग आम्ही रोडनी जायला आजनसरा. आलो मग आम्ही आजनसऱ्यामध्ये, बघा. जन्मभूमी महाराजांच्या चरण कमलांनी पावन झालेली पुण्यनगरी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यातही विदर्भ म्हणजे सर्वसंपन्न असा प्रदेश. नागपूर हिंगणघाट पांढरकवडा महामार्गावर वडनेरपासून पश्चिमेस 11 किलोमीटर अंतरावर वर्धा नदीच्या तीरावर वसलेलं हे एक छोटंसं गाव आजनसरा. तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धामधलं हे आजनसरा गाव आजच्या घडीला एक नामवंत तीर्थक्षेत्र बनलं आहे. दररोज इथं दुःखी कष्टी लोकांची भोजाजी महाराजांच्या ह्या दरबारात रीघ लागलेली असते आणि दर बुधवारला तर हा सोहळा बघून मन भारावून जातं. अख्ख्या विदर्भातच काय, पण संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव विशेष स्थान असेल तर ते म्हणजे आजनसरा, जिथं फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन पुण्या, मुंबई, नागपूरपासून लोक येतात. मोठ्या मनोभावानं पुरणपोळी आणि तुपाची वाटी भाविक भक्त प्रसाद म्हणून बाबांना अर्पण करतात. हा प्रसाद विनाकारणच नव्हे. 5 बुधवार उपवास करून भोजाजी बाबांची उपासना करून रोग, कुष्ठ, दुःख ह्यापासून मुक्ती मिळाल्याबद्दल आणि सर्व मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल भक्त बाबांच्या चरणी शरण जातात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बाबांच्या सेवेशी पुरणपोळीचा हा नैवेद्य प्रसाद असतो. असा एकही भक्त सापडणार नाही जो भोजाजी बाबांना शरण आला आणि खाली हाताने वापस गेला. श्री संत भोजाजी महाराजांची समाधी आजही जागृत आहे, पावन आहे. याची प्रचिती आजही भक्त लोक घेत आहेत. कोड, कुष्ठ. दर्शन वगैरे झालं मग आमचं. मग आम्ही निघालो चाय प्यासाठी. मग आम्हाला दिसलं चायचे दुकान तलप म्हणून. मग गेलो आम्ही चाय प्यायला. मग आलो आम्ही फिरासाठी. बघा किती सुंदर खेळून आहे छोट्या मुलाचे. हे जम्पिंग जबांग आहे. मग गेलो आम्ही प्रसाद घ्यायसाठी वर. भाऊन काढलं शूज. मग निघालो आम्ही वर जासाठी. भाऊले म्हटलं चाल, म्हटलं समोर. म्हटलं भाऊ म्हणे तू वय म्हणे समोर. मग काढले आम्ही 2 तिकिटा. मग गेलो बा प्रसाद घ्यायसाठी. भाऊनं काढले 2 डबे प्रसादाचे. बघा किती सुंदर जेवण मिळते इथे. मग घेतला बा तुमच्या भाऊनं प्रसाद. मला दिसली मोठी बंडी आजनसऱ्याले. मग मी बंडीच पाहत राहिलो. मग बाया मला आवाज दे. मला म्हणे 1000 रुपये रोजी आहे म्हणे, वेचू लागते का कापूस म्हणे. मग गेलो बा मी कापूस वेचायले. हिंगणघाट सोडून मी गेलो आजनसऱ्याला कापूस वेचायले, कारण की तिथं होती 1000 रुपये रोजी. वेचला पा मग तुमच्या भावानं कापूस. आता मी चाललो घराकडं. बाय बाय.